खत्म होने वाला। आज मला असं नाचताना बघून माझे सगळे वर असलेले पूर्वज खुश झाले असतील. पांग फेडली मी तर. नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पाहुण्याला आपण बोलवलंय पण त्याच्याबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे. काय असं ना, काही लोकांविषयी नेमकं काय बोलावं तेच कळत नाही, कारण त्यांच्याविषयी ते स्वतःच इतकं बोलतात की समोरच्याला संदेश मिळत नाही. तसं आहे ह्याचं. आजच्या पाहुण्याला पाहिल्यानंतर मनाने स्वच्छ, अतिशय प्रामाणिक, दोस्तांचा दोस्त, यारांचा यार असं कुठलंही विशेषण याच्याविषयी वापरण्यापेक्षा एकच वाक्य पुरेसं होतं आणि ते वाक्य प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडतंच, आणि ते म्हणजे पवया आपला वाटतो यार. असे दिलखुलास, अतिशय शांत, ऊर्जेचं माहेरघर असलेलं व्यक्तिमत्व प्रवीण तरडे. आपण त्यांचं स्वागत करूया. तरडे, तुमचं गाणं झालं, आता आम्ही तुमच्यासाठी केलेलं एक गाणं आहे का? प्रवीण तरडे प्रवीण तरडे प्रवीण तरडे खतरनाक. प्रवीण तरडे प्रवीण तरडे प्रवीण तरडे खतरनाक. घुंगराळ केस, पिळदार मिशा, वागण्याच्या याचा वेगळा तोरा. गप्पांना सुरुवात केली एकदा किशाचा करतो लय मारा. अरे घुंगराळ केस, पिळदार मिशा, वागण्याच्या याचा वेगळा तोरा. गप्पांना सुरुवात केली एकदा किशांचा करतो लय मारा. मुळशीच्या याचा लय वारा. दोस्तांचा हा दोस्त आहे खरा. मुळशीच्या याचा लय वारा. दोस्तांचा हा दोस्त आहे खरा. पण कुणी शिरला वाकड्या मंदी, पण कुणी शिरला वाकड्या मंदी त्याचे वाजवतो बारा. प्रवीण तरडे प्रवीण तरडे प्रवीण तरडे खतरनाक. अरारारा 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 खतरनाक. प्रवीण तरडे प्रवीण तरडे प्रवीण तरडे खतरनाक. अरारारा 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 खतरनाक. क्या बात. तुमच्या सगळ्या मित्रांना आधी मी विनंती करतो की तुम्ही इथे आसनस्थ व्हा. थँक्यू. मागच्या वर्षी एक चित्रपट अत्यंत गाजला. प्रवीण तरडे याचा मुळशी पॅटर्न गाजला, बरोबर. पण आता काय माहितीये का, मुळशीचा प्रवीण तरडे पॅटर्न काय आहे ते सगळ्यांना समजायला जरा आवडेल. म्हणजे नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. मुळशी तालुक्यातील जातेडे नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावातील रहिवासी. आमचे वडील मुळशी तालुक्यातील एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. माझे वडील रोज 15 किलोमीटर चालायचे, म्हणजे 7.5 किलोमीटर चालत जायचं, 7.5 किलोमीटर चालत यायचं. असं त्यांनी संपूर्ण त्यांचं शिक्षण पूर्ण करून ते पहिल्यांदा पुण्यात आले. आणि आजही आमची गावाशी नाळ जोडलेली आहे, कारण शेतकरी कुटुंब आहे. मी जरी नाटक सिनेमा क्षेत्रात कार्यरत असलो तरी आजही गावाला जाऊन शेती करतो. माझं संपूर्ण कुटुंब, म्हणजे आजही जर मला माझा मूळ व्यवसाय कोणी विचारलं तर मी शेती असंच सांगतो, कारण तीच आमची ओळख आहे. MCOM MBA LLB पर्यंत माझं शिक्षण झालं पुणे विद्यापीठातून. यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचा मी विद्यार्थी, मग ILS लॉ. हे सगळं शिक्षण घेताना कबड्डी आणि सॉफ्टबॉल या 2 खेळांमध्ये मी राष्ट्रीय खेळाडू, आणि तोच खरा तर माझा पिंड होता. अपघाताने मी नाटक क्षेत्रात आलो. म्हणजे प्रलोभन कुलकर्णी नावाचा माझा मित्र आहे, खरं तर त्या प्रलोभननी म्हणजे छोट्यानी मला नाटक क्षेत्राच्या प्रलोभनात पाडलं. आणि मी मग काय, एकदा तुम्ही माहितीच आहे तुम्हाला जवळून की पुरुषोत्तम करंडक ही जर एकांकिका स्पर्धा तुम्ही केली की न कळत कळत तुम्हाला या क्षेत्रात यावंच लागतं, कारण या क्षेत्राची चटक म्हणणार नाही पण गोडी ही त्या स्पर्धेतून लागली. मग बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी महाराष्ट्रातील सर्व एकांकिका स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि कॉलेज काळात खूप एकांकिकांचे प्रयोग, मग प्रायोगिक नाटक, मग व्यावसायिक नाटक, मग सिरियल, TV सिरियल. मी आत्तापर्यंत 5-5.5 हजार एपिसोड लिहिलेले आहेत. आणि मग कुटुंब आणि रेगे या चित्रपटामुळे सिनेमाचं लिखाणाची आवड लागली. मग देऊळबंद, मुळशी पॅटर्न हा प्रवास, आणि आज माझी ओळख एक लेखक दिग्दर्शक म्हणून जी झाली ती त्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमुळं झाली. आणि आज मी तुमच्यासमोर एक लेखक दिग्दर्शक म्हणून प्रयत्न करतोय.
नाही, एक मला समजू शकतं की मुळात शेतकरी असल्यामुळे स्पर्धांमध्ये बक्षिसांचं पीक काढणं काही कठीण नाही तुमच्यासाठी. परंतु यासाठी आई वडिलांनी काही खत पाणी घातलं का पाणी तोडलं काय? नाही नाही, आमच्या घरी तशी नाटक सिनेमा क्षेत्राची काही पार्श्वभूमी बरं. नाही. आई जरा गुपचूप गुपचूप मदत करायची, हां. कारण शेवटी आई आहे ती. पण वडिलांचा थोडासा म्हणजे ते म्हणायचे की नोकरी, कारण मी तसं एका मोठ्या कंपनीत मी MBA झाल्यानंतर परमनंट जॉबला होतो चांगल्या, आणि मी या क्षेत्रात करिअर करायचं म्हणून मी ते सोडून दिलं. बरं, तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आज कंपनीची अवस्था काय आहे? नाही नाही, तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी नोकरी सोडली म्हणण्यापेक्षा त्यांनीच मला सांगितलं तू आता घरी जा. कारण कसं आहे, माझा निम्मा वेळ मी पेरिशेबल प्रोडक्टला काम करायचो. म्हणजे लिफो फिफो सिस्टीमनी पेरिशेबल प्रोडक्टचं मार्केट, नाशिवंत वस्तू म्हणजे. नाशवंत गोष्टी. आणि ते डच रोजेस, जे रोज डेला मुलं फुलं देतात बघा एकमेकाला, ते फुलांचं पीक काढणे आणि इंटरनॅशनल मार्केटला ते विकणे, ही जबाबदारी माझ्याकडे होती. म्हणजे पुण्यात जो प्रेमाचा बहर आला हां. त्याला बऱ्याच अर्थी तुम्ही कारणीभूत आहात. हो, चांगली म्हणजे गोष्ट, चांगली गोष्ट. म्हणजे 98 ते 2001 सालादरम्यान जी काही रोज डेला, व्हॅलेंटाईन्स डेला अफेअर जमली असतील, त्यात माझा खारीचा वाटा आहे. हे एवढं समाजात एक प्रेम फुलवण्याचं काम जे तुम्ही करत होता ते एक सामाजिक कृत्यच म्हणायला पाहिजे. त्यात तुम्ही तुमचं वैयक्तिक एखादं फुल काही केलं होतं का? नाही नाही नाही, मला कोणीही मैत्रीण नव्हती. म्हणजे मला असं काही नव्हतं. नाही, ज्यांना मैत्रीण नसते त्यांना संधी मिळते म्हणून म्हटलं तुम्ही तशी संधी घेतलीत का नाही? नाही नाही, मला तशी संधी मिळाली नाही. कॉलेज काळात माझ्याकडे कोणी बघायचंही नाही. त्यामुळं माझं काही असं काही, मी गुलाबांच्या सानिध्यात मी दिवसभर असायचो, पण त्यातला एकतरी गुलाब कोणाच्या तरी वाट्याला जावा असं काही चान्स मला मिळाला नाही. म्हणजे आपण काटा आहोत असं वाटत नव्हतं का? नाही 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 नाही, काटा दुसऱ्यांना टोचतो, बरं. मी कधीच कुणाला टोचलो गेलो नाही. उलट मी कुणी दुखावलं जाऊ नये ह्याचीच काळजी नेहमी घेत आलोय. तर आपण आईबद्दल आपण बोलत होतो, वडिलांबद्दल. आई सपोर्ट करायची, हो. मग शिक्षण वगैरे सगळं या बाबतीत आईने सपोर्ट केला होता का? शिक्षणाचा किस्सा जर मी सांगितला तर, म्हणजे मी आमच्या आईला खूप मानतो. ते या गोष्टीसाठी की माझे वडील हे उत्तम शिकलेले आहेत, हं. पण माझी आई पूर्ण अशिक्षित आहे. बरं. हां, म्हणजे ती काहीच शिकलेली नाहीये. तिला सही सुद्धा येत नाही. एकदा प्रौढ साक्षरता वर्गाला आम्ही नंतर तिला ते सही शिकवली. व्हायचं असं की आम्ही बहीण भाऊ सगळे, आणि सगळे उच्च शिक्षित, सगळ्यांची अप्रतिम शिक्षणं झालेली आहेत. आणि लहानपणी आमची आई आमचा अभ्यास घ्यायची, आणि आईची दहशत. वडील एक तर नोकरी करायचे, सेकंड शिफ्ट करून नंतर ते गावी जायचे शेतीला. असं माझ्या वडिलांनी 32 वर्ष केलं. म्हणजे दिवसभर नोकरी करायची. हां, आणि नाईट शिफ्टवरून आलं की सकाळी गावी जायचं, शेती करायची, आणि संध्याकाळच्या STनी पुण्याला परत यायचं, 2-3 तास झोप घेऊन पुन्हा कामाला जायचं. असं 32 वर्ष. म्हणजे प्रवास आणि सगळं नोकरी वगैरे सगळं धरून 20-1 तास ते काम करत हां होते. हां, रेग्युलर. आणि त्यामुळं माझे वडील आमचा तो आदर्श होते. त्यामुळं घरात आई फक्त, आणि आई आमच्या सगळ्या भावंडांना अशी रांगेत बसवायची. आता एवढ्यांची जेवणं, छोटंसं घर आमचं, मग ती पोळ्या करता करता हां तुझा अभ्यास, आमचा अभ्यास घ्यायची. असं मी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आई अभ्यास घ्यायची. एक दिवस माझ्या मोठ्या बहिणीच्या लक्षात काहीतरी आलं, आणि आईने नेहमीसारखं आम्हाला बसवलं होतं. 2 तास अभ्यास, सगळ्यांची वही घ्यायची. हां बघू तुझं, हां बरोबर आहे, हां तुझं बघू, तुझंही बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे, असं ती अभ्यास घ्यायची. एक दिवस माझ्या बहिणीने काय केलं, थोडंसं कळायला लागल्यावर एक गणित चुकीचं लिहिलं, चुकीचं सोडवलं मुद्दामूनच. आणि तिने तिची वेळ आल्यावर आईसमोर वही ढकलली. आईने ती वही पाहिली, हां एकदम बरोबर आहे, चल पुढचं घे करायला. तर माझ्या बहिणीने मग काय केलं, मराठीचं पुस्तक उलटं धरलं आणि तिच्यासमोर ढकललं. आईने हां हे वाचतीये का, हे एकदम बरोबर आहे, वाच वाच वाच. नंतर माझ्या बहिणीने आईला विचारलं की तू असं काय केलं, पण सगळ्याला बरोबरच म्हणते. ती हे बघ, एखाद्याला चुकीचं म्हणायचं कशाला, माणूस चुकलं तर पुढे एकदा चुकलं कुणी चुकीचं म्हटलं
तर सुधारायची शक्यता कमी असते. त्यापेक्षा आपलं थोडंसं जरी चुकलेलं असेल ना तरी बरोबर म्हणत जायचं, गाडी तर पुढं जाते. ह्या आमच्या म्हणजे नंतर मी MCOM MBA LLB झालो. माझी मोठी बहीण तर आता प्राध्यापिका आहे. असं सगळं आम्ही बहीण भाऊ उच्च शिक्षित भरपूर शिकलो. आणि आम्हाला असं वाटतं की आमचं सर्व शिक्षण आमच्या त्या अशिक्षित आईने जे घेतलं 7 वर्ष, त्याच्यावर आमचा हा शिक्षणाचा बेस आहे. आणि तिने एकच शिकवलं, पॉझिटिव्ह थिंकिंग इज अवर हाफ विक्ट्री. कुणाबद्दल निगेटिव्ह बोलूच नका. ती काय मारते तुला? ती मला म्हणते नन्या. नन्या? हा, म्हणजे मुळशी पॅटर्न मध्ये माझं जे नाव आहे ते माझं खरं घरातलं नाव आहे. मला नन्या म्हणतात घरात सगळे. नन्या, आई. कमाल आहे तुमची की इतकं सगळ्यांना तुम्ही शिकवलं. कसं काय जमलं म्हणजे? मला पहिल्यांदा हे मला नेहमी म्हणायचे, आडानी आईन घर बाया जाय. तेवढंच मी लक्षात ठेवलं होतं की मी जरी अडाणी असले तरी माझ्या मुलांना मी खूप शिकवेन. आणि हे पहिली माझी मोठी मुलगी 52 वर्षाची, तिला पहिल्यापासून मी शिकवत आले. गावाला होती ती 5वीपर्यंत. त्याच्यानंतर पुण्यात आली. आणि मग ह्यो 4 वर्षाचा होता, ती पुण्यात आली. मग याला मॉन्टेसरीत घातला, बाल शिक्षणला, डेक्कनला. मी पौड फाट्यावरनं डेक्कनला पायाने जायचे 1 रुपया वाचवण्यासाठी. तिकडनं पायने यायचे आणि इकडनं पायने जायचे. असं करून करून याचं शिक्षण केलं. तासभर चालत, जवळजवळ तासभर. हो, म्हणजे कोथरूडवरून डेक्कनला चालत यायचे. आणि आम्ही झोपडपट्टीमध्येच होतो. आमची स्वतःची जागा होती, बरं झोपडपट्टी होती. त्याच्यामध्ये मी 6 मुलं वाढवली. 1 गाई होती, ह्यांच्यासाठी ती पण सांभाळली. आणि एवढ्या अंतरावर यांचं शिक्षण केली. गावाला येऊन जाऊन शेती केली. हे सकाळी 8 वाजता कामावून यायचे. मी 8 वाजता त्या पुलापाशी डबा घेऊन जायचे. तिथून पुढं आम्ही 2 जणी निघायचो आणि गावाला जायचो. संध्याकाळी आम्हाला 7 वाजायच्या घरी यायला. तिथून पुढं मग स्वयंपाक, ह्यांची कपडे धुणं सगळं करायचं. मला रात्रीची 1 वाजायची. असं अजूनही. हा, आणि ह्यांचे कपडे खराब नको व्हायला म्हणून एवढं आपले कोळसे आणून ठेवायचे. ते कोळसे गरम करायचे, एका तांब्यात घालायचे आणि यांच्या कपड्यांना इस्त्री करायची. पण तुम्हाला सांगतो, मुलं तिने त्या तांब्याने गरम करून केलेली इस्त्री, एवढी कडक इस्त्री आजपर्यंत कुठल्याच इस्त्रीवाल्याने केलेली नाही आमच्या कपड्यांना. आपण शिकलो नाही तर आपण मुलांना शिकवा, हे तुमच्या मनात नक्की होतं. नक्की होतं. तीच जिद्द धरून मी आयुष्य काढलं. क्या बात. जिद्दीने माणूस काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. 1 तास चालणं, 1 तास चालत जाणं, परत येणं, 6 मुलं, त्यांचा स्वयंपाक, त्यांचे कपडे धुणं. आता सांगितलं तसं. कमाल आहे, कमाल आहे. क्या बात, कमाल आहे. आणि मला त्याचा असं खंत वाटत नाही मी अडाणी आहे म्हणून. मला त्याचा अभिमान वाटतो की मी अडाणी आहे, बरं माझी मुलं मी शिकवली. आणि मी कधी लाजत नाही, कुणाच्या पुढे मी लाजत नाही. मी अडाणीच आहे. आणि आता मुलाचं कौतुक बघून तर सगळी गेडीच झालेत. आमचं जे काही आहे ते त्यांच्यामुळे, ह्या 2 माणसांमुळे. नाहीतर ही 2 माणसं नसती तर म्हणजे आम्ही कुणी. म्हणून ते जे म्हणतील ते आता आम्ही त्यांच्यासाठी आणून देतो. म्हणजे त्यांनी फक्त बोलायचा अवकाश की आम्ही ते करतो. आणि मी अडाणी असून ह्यांनी माझा कधी अपमान नाही केला. हे त्या काळचं 12वी झालेले आहेत आणि मी निव्वळ अडाणी आहे. मी आजपर्यंत माझ्या आईवडिलांना भांडताना पाहिलेलं नाही. अरे काय सांगतो? हो हो हो. मग हे कसलं आदर्श कुटुंब? कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे काय, म्हणजे आम्ही घरात मला नसताना माझ्या भांडत असतील कक्षा, तर मला माझी जागा, काहीच भांडण नाही. नाही, कमाल आहे, भांडण नाही. कमाल आहे. आणि जरी झालं तरी आमच्या 4 भिंतीच्या आत. मुलांना सुद्धा कोणाला कधी कळत नाही. कळणारच नाही. मग कशावरनं भांडता? ह्या मुलांवरनं. ह्यांनी अभ्यास नाही केला की हे मला बोलायचे.
थोडंफार खेळली पाहिजेत मुलं, नुसत्या अभ्यासाने एडी होतील ना. आणि चाळीत राहतो आपण. वा वा. बाबा तुम्ही शेतकरी होतात पण नोकरी करायचात. एक वाक्य आहे, शेती विकली नाही पाहिजे, राखली पाहिजे. या वाक्याचं मूळ कुठून आलं? तसे पाहिले तर आमचं कुटुंब फार गरीब घराण्यातलं होतं पूर्वीपासूनचं. माझे आजोबा, आता तुम्हाला इथं माहिती होतं पण सायरी म्हणतात, सोयरी. त्याचे दोडे पाडायचे, त्याचा घरी आणायचे, वाळवायचे, त्याचा कापूस करायचा आणि त्याचे काय 4 आणे 8 आणे येतील त्याच्यावर उदरनिर्वाह करायचे. वडिलांनी पण हालाकीते जीवत काढले. तरीसुद्धा माझे वडील त्यावेळेला म्हणजे 1920-25च्या दरम्यान जन्म असेल त्यांचा, ते मोडी शिकलेले होते, म्हणजे खाजगी शाळा होत्या त्यावेळेला. बरं. आणि माझ्या वेळेलाही नव्हती म्हणजे शाळा. मी 13 वर्षाचा झाल्यानंतर आमच्या गावामध्ये शाळा चालू झाली आणि वयाच्या 13व्या वर्षानंतर मी पण शाळेमध्ये थोडा जाऊ लागलो. मी 7वीला असताना जे ज्या वेळेला पानशेत धरण फुटलं, पुण्यामध्ये पूर आला होता, त्यावेळेला मी 7वी झालो. त्याच वेळेला प्रवीणची आई रुक्मिणी आणि माझा विवाह झाला. त्यानंतर पुढच्या वर्गामध्ये म्हणजे 1962ला आमच्या गावी शाळा नव्हती. शेजारच्या गावातून 7वी झालो. त्याच्यानंतर पुढची शाळा म्हणून लांब होते, अंधगाव म्हणून, ते 7 ते 8 किलोमीटर होतं. त्याच्या अगोदर सकाळी वडील दुधाच्या धारा म्हणजे जनावरांच्या काढायचे. ती जनावरं आमच्याकडं 5 ते 6 म्हशी, 2-3 गाया, 2 बैल, बकरी, अशा शेतकऱ्याकडं असणारा सगळं साहित्य होतं. आणि त्याचं साहित्य जर आता मुलांना मिळालं, त्याचं कष्ट रुक्मिणींनी केलं खरं म्हणजे. कारण तिने खूप कष्ट केलं. त्यावेळेला 10 ते 12 पाट्या शेण काढावं लागायचं जनावरांचं, ते सकाळी 4 वाजता. कारण 4:30-5ला दुधाचे काढावं लागायची, एवढं सकाळी. आणि तेही लाईट नव्हती अशी त्यावेळेला, दिवे असायचे, नाही तर मग कंदील, त्याच्यावर एवढं सगळं शेण काढायचं, धारा काढू लागायचं. दळण जात्यावर दळायचं, कांडणसुद्धा घरीच करावं लागायचं. आणि दिवस उगवायच्या अगोदर नदीवरून पाणी आणायचं. सगळं केलेलं आहे तिने आणि त्याचं श्रेय आता मुलांना मिळालेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या त्या अर्धांगिनी होत्या. अर्धी जबाबदारी म्हणतात. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे आणि योगायोगाने आईचं नाव रुक्मिणी आहे. असे हे विठ्ठल रुक्मिणी आहेत आमचे. क्या बात. मग याच्या स्वभावामध्ये असं काय की तुम्ही कानाला खडा लावलाय, काय गोष्टी या ते काय बाबतीत त्याला म्हणताय? बोलायचं नाही, काय करायचं नाही? कानाला खडं म्हणजे व्यवस्थित राहायचं आणि तू त्रास देऊ नको असे मी म्हणायचे. नाहीतर धिंगाणा घातला की म्हणायचे काही बोलायला नको, माझ्या कानाला खडा लावते. आणि तुम्ही कधी कानाला खडा लावला की ह्याला आता बोलायचं नाही, काय करायचं ते करू दे? 12वी नापास झाल्यावर. नंतर नाही, माझी बरोबर आहे तिथं. मी 12वी नापास झालोय. हा, पण पण शिक्षण काय? नाही, ती गंमत आहे खूप मोठी, जे मी यांना नंतर सांगितलं. तो किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही वेड याल. काय झालं, मी सचिन तेंडुलकरचा फॅन. म्हणजे सचिन तेंडुलकर माझ्या मते दैवत आहे क्रिकेटचं. ज्यावेळी 12वीची एक्झाम चालू होती त्यावेळी नेमका 92ला बहुधा वर्ल्ड कप का काहीतरी चालू होतं, पाकिस्तान बरोबरची मॅच. तेंडुलकर 94वर आणि 11:15 वाजत आलेले. आणि मला वाटायचं जर, आणि त्यावेळी पहाटे मॅच सुरू व्हायच्या, पहाटे. म्हटलं जर आता मी इथून उठलो की तेंडले आउट होणार, काय करावं. पण 10 मिनिटावर शाळा होती. मी 11:15ला माझं ते पॅड बीड सगळा उचललं आणि बाहेर पडलो. पळत कर्वे रोडला आत्ता जिथं अभिनव शाळा आहे तिथं माझा नंबर होता. अभिनव शाळेत तिथं पानपट्टीवर एका टीव्ही होता छोटा. पळत येऊन तिथं उभा, तेंडुलकर 94वरच. कोण दुसरा विंडो प्लेअर खेळत होता, तो त्याला बॅटिंगच देत नव्हता. माझा जीव चाललेला. तिथे पाकिस्तानला हरवू, नंतर त्याला करू दे ना 100. मला पेपरला जायचंय. आणि एकदा काय झालं, मी निघालो 11ला 5 कमी असताना, कारण शेजारी शाळा, निघालो आणि एकदम बाउन्सर गेला. म्हटलं नाही काहीतरी गडबड होतीये. पुन्हा तिथं थांबलो. करत 20 मिनिटांनी तेंडल्याची सेंचुरी झाली आणि मी चिंगाट वर्गात हजर. तेव्हा मला कळलं
की अर्धा तास झाल्यानंतर पेपरला बसू देत नाही. माझ्यावर टेन्शन, आता करायचं काय? मग तिथेच 2 तास 2.5 तास घुटमळलो आणि घरी येऊनच सुरुवात केली. यावेळी पेपर कसला अवघड गेला, कसले भंगार आहेत, कसला पेपर काढला होता. रोज दुसऱ्या दिवशी झालं तरी याच पेपरबद्दल बोलायचं आहे. कालचा पेपर नाही, एकदम फालतू. तिसरा पेपर, बरं त्याच्या आधी मी कधीच नापास झालेलो नाही, उत्तम मार्क पडायचे मला. मी रिझल्टची मला माहिती होतं रिझल्ट काय येणार. रिझल्ट आला, मी एकदम की यस काय बघा, मी म्हटलं होतं ना अवघड जातो. वडील फक्त माझ्याकडे पाहत होते किती अवघड गेलता. म्हटलं बापरे 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 बापरे, मी ना 50-60 मार्काचा पण लिहू शकलो नाही, इतका अवघड गेलता. ते म्हटले अच्छा. ते म्हटले अरे बाळा कसं आहे, जर अवघड पेपर गेला तर 1-2 मार्क तरी पडतील, 0 तर पडतील. म्हटलं हो, मग 0 पडणार नाही रे, इथं अबसेंट असं लिहिलंय. आणि माझं पितळ उघडं पडलं. पण माझ्या वडिलांनी मला एकही फटका नाही मारला, पण त्यांनी जी शिक्षा दिली ती वाखणण्याजोगी आहे. मी अत्यंत लाड माझ्या घरात. माझ्या वडील म्हटलं आता एकच काम करायचं, आता इथून पुढे तू तुझ्या मनासारखं केलं, तेंडुलकरची सेंचुरी झाली ना, आता एक काम कर, नापास पोराला मी घरात ठेवणार नाही. आता इथून पुढे तू जोपर्यंत 12वी होत नाहीस, घरात 2 वेळच्या जेवणाचे आणि झोपड्याचे तू मला पैसे द्यायचे. आईला म्हटलं हे काय, 12वी पैसे कुठनं द्यायचे मी? ते तू बघ आता काही कर. आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी ही त्यांच्यामुळं मी शोधली, कारण वडील मला घेतच नव्हते संध्याकाळी घरी. मी लक्ष्मी रोडला एका ते कपड्याला फडकी मारतात बघा, ते काम मिळवलं. त्यातले काही पगार आण, पण तू पैसे आण. आणि मला महिन्याचे 600 रुपये असा पहिला पगार मिळाला. त्यानंतर त्यांनी तेच सर्व पैसे 6 महिने साठवले. नंतर मी बहिणीला चांगल्या मार्कांनी पास झालो आणि त्यांनी मला ते जे काही पैसे आले ते थोडेफार ते आणि त्याच्यात अजून टाकून त्यांनी मला पहिली गाडी दिली आणि माझं शिक्षण मग पुढं कंटिन्यू झालं. तर मग त्याच्यानंतर घरी मग कायम घरीच राहिलं, मग परत वडिलांनी बाहेर काढल्या नाही घराच्या घरी? नाही कोल्हापूरला एकदा पाठवले. आमच्यातलं खडाजंगी झाली. आमच्या घरात काय आहे, कंपल्सरी 2 महिने कुस्ती करायची असते. आता झी कुस्ती दिंगल जी झाली त्याला मीच होस्ट करत होतो. ते त्यामुळं आमच्या घरात प्रत्येकाला कुस्ती ही करावीच लागते. म्हणजे माझे वडील सुद्धा तालमीत जायचे, माझे आजोबा जायचे, पणजोबा जायचे. मग तर नाटकाच्या तालमीत जायचं? नाही तोपर्यंत नाही. तोपर्यंत मी व्यवस्थित तालीम पैलवान झालो. पण नंतर जेव्हा हा नाटकाचा नाद लागला तेव्हा आमची एकदा सॉलिड खडाजंगी झाली घरात. आणि वडील सटकले आणि म्हटलं तू निघ इथनं, मग हे नाटकं बिटकं हे धंदे करायचे असतील तर इथनं निघ, नोकरी करायची. आणि मग मी त्या दिवशी घर सोडलं आणि मी 7 ते 8 वर्ष हा मी पुण्यातच कॉड बेसिसवर राहायचो, SP कॉलेजच्या समोर. आणि मग त्यानंतर मग मी घडलंय बिघडलंयमध्ये काम, श्रंग गोडबोलेंनी पहिलं काम दिलं. मग सिरियल लिखाण, तेव्हा तर माझं नाव पण यायचं नाही, पण मी आपलं लिहून द्यायचो, घोस्ट रायटर. आणि पहिली सिरियल मग कुंकू आली. आणि मग माझं ज्यावेळी लग्न जमलं त्यावेळी तेच स्वतः म्हटले, अरे तू भुक्कडच आहेस, पण माझ्या सुनेला कुठं तरी ठेवू नको भाड्याच्या खोलीत, तू इकडे ये घरी राहायला. आणि मग माझं लग्न झाल्यानंतर मी घरी राहायला गेलो. तोपर्यंत कुंकू, पिंजरा, अनेक सिरियल झीवरच्या मी लिहित होतो आणि गाडी जशी अशी स्थिर स्थावर झाली होती. पण कदाचित त्यांच्या शिस्तीमुळं आणि स्ट्रिक्टपणामुळेही आज आम्ही जे निर्व्यसनी आहोत. आजही व्यायाम करावाच लागतो आम्हाला. व्यायामाचा खाडा होत नाही तो त्यांच्यामुळं. व्यायाम हा करायचाच कंपल्सरी. लग्न करत नव्हता, नेहमी म्हणायचं मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. अरे ते कशाला काय काय तक्रारी होते म्हणजे? लग्न करायचंच नाही म्हणायचं. अरे हा, मला लग्न कर, बाहेर राहतोय, घरी ये, लग्न कर. हा. नाही म्हणायचं, लग्नच करायचं नाही. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी स्नेहल म्हणून मुलगी याच्या नशिबात आली. लग्न म्हणजे मला ना राग होता. त्यांना वाटायचं मुलाचं लग्न हो, पहिला मोठा मुलगा. आणि मला राग होता की मी घरी राहत नाही. बरं, मी जिथं कॉड बेसिसवर राहायचो आणि माझं घर हे 5 मिनिटाचं अंतर, पण मी 8 वर्षात एकदाही भेटायला गेलो नव्हतो यांना.
आणि मी माझं ते अडूनच राहिलो होतो की मला तुम्ही घरातनं हाकलून दिलं, आता मी लग्नच नाही करत, जा. आणि मला माहिती होतं त्याच्यामुळे यांना त्रास व्हायचा. आणि मला त्यावेळी असं वाटायचं की बघा आता मला बाहेर काढलं ना, आता मी नाही करणार लग्न. तो विषय होता. ते काय ते नसतं सांगायचं. तेच सांगायचं असतं. नाही नाही नाही. त्याच्या आयुष्यात चांगली मुलगी मिळली, आली. कुठल्या या पिक्चरमध्ये, आता या पिक्चरला का व्हायना, तिचा खूप हातभार होता, पाठिंबा होता, साथ देते. हे कसं काय जमलं म्हणजे? लग्न कसं झालं म्हणजे माझ्या बायकोची एक एकांकिका होती. त्या एकांकिकेत मी तिचं काम पाहिलं. मृग नक्षत्र नावाची. ती एकांकिका म्हणजे देवेंद्र गायकवाडे ह्याच्याच टीमने ह्यांनीच बसवली होती. मी तिचं काम पाहिलं आणि बिलीव्ह मी म्हणजे तू का गेला होतास तिथे? अरे मी एकांकिका पाहायला गेलो होतो. पाहिला. हा मी प्रेक्षक ही भावना फक्त मना. प्रेक्षक ही भावना की मी खूप ऐकलं होतं त्या एकांकिकेबद्दल की ती मुलगी खूप भारी काम करते. तर तिचं काम पाहून ती त्या वर्षीची बेस्ट ॲक्ट्रेस होती, पुरुषोत्तम करंडकची. अरे म्हटलं काय भन्नाट पोरगी आहे आणि मला ती आवडली. आणि म्हटलं आता काहीही करून हिच्याशीच जमवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग मी दयाशी ओळख, दया मित्र ना, मग दया थ्रू तिच्याशी ओळख. मग मी तिच्यासाठी एक नाटक लिहिलं आणि म्हटलं या नाटकाला ना फक्त तुमच्यासारखीच अभिनेत्री हवी, तुमच्यासाठीच लिहिलंय. असं करून मी तिला गंडवलं. भावना पोचल्या. अरे म्हणजे प्रेमात पाडलं. आणि काही नाही, तिला आवडलं माझं लेखन, दिग्दर्शन, माझा स्वभाव. अशा पद्धतीने मी तिला मिळवलं. नाही असं नाही म्हणजे काय भेटला म्हणजे काय? अरे ह्यांच्या समोर कसं सांगू आता? आता सगळ्याला आवडलं सांगायला आवडत नाही का? बायको खरंच उत्तम अभिनेत्री आहे? नाही नाही उत्तम नाही नाही नाही. अरे असं नका करू, असं नका करू. एक मिनिट आपण बोलूया तिला तिच्या समोरच काहीतरी रुजबातवर. काय हाक मारतोस तू तिला? मी गिरची हाक मारू? कुठली हाक मार? अरे चार भिंतीतलं नाव सांग, नाही तर जगासमोरचं नाव सांग. मी तिला म्हणतो ए बायकोडा. यांच्या मागे कुणी मैत्रिणी नव्हते असं हा म्हणाला, ते त्यावेळेपुरतं मी गृहीत धरलं. बरोबर. ते योग्य आहे का तसं? तेच मी आता म्हणणार होते. मस्त छान एकदम गुडी गुडी एकदम मस्त चाललं होतं. आता मी खरे सांगते सगळे प्रताप. म्हणजे तेच की आईला अरे मी तुझ्यासाठी नाटक लिहिलं. काय कुठलं नाटक लिहिलं सरे? काय जरा नाव काय होतं जरा सांग, सगळं सांग बरं आता. हे कळू दे कशा कशात प्रवीण आहे हा. आता सगळं नीट बोल. कारण असं बोलूनच दयापिट्या माझ्याशी चांगलं वागतं. नाही नाटक नाही, पण त्यांनी कविता वगैरे त्यावेळी फार तो करायचा माझ्यावरती. नाही जरा स्टेटला जे नाटक हा. सामसूमला मला प्राइज मिळालं होतं. पण ते तू कुठे लिहिलं होतं? सामसूम काय तू लिहिलंस? अगं डिरेक्ट केलं होतं. डिरेक्ट केलं होतं. हं. ते नाटक मग मी करायला घेतलं आम्ही. आणि हा ना निशाचर्या मी म्हणजे 10ला झोपणार 6ला उठणार अशी मी. आणि हा म्हणजे रात्री म्हणजे निशाचर, दुसरा शब्दच नाही. ती 10 म्हणजे खरंच 10च्या डोक्याला झोपत्या. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं. अरे ते साधी पण का माणसं. लवकर उठायचं? 5:30-6ला उठतं का कोणी घरात? असंच असतं. पूर्वी शेतीची कामं असायची, हा, झोपतो. बायका शेतात जायच्या, ते काय शिंपडा शेण-बिन, कुठं काय सोसायटीत सडे मारायचे करा उठून आता. ते पण हे नॉर्मल माणसाचं म्हणजे अरे माणसाचं पण जे का उठायचं सकाळी लवकर? निसर्गाने ठरवून दिलेलं आहे की दिवसा काम करावं, रात्री झोपावं. हा, अरे तर- पण नोकरी करत असतो तर ठीक आहे ना. बरं, काय माझं- होतं रात्री कोणी येत नाही, मोबाईल नाही, कोणी फोन करत नाही, म्हणून मी लिखाण रात्रीचं करतो. बरं मी रोज 2 तास वाचल्याशिवाय झोपू शकत नाही, म्हणून रात्रीची वेळ मी निवडली. ही उठते तेव्हा मी झोपतो. असं आहे तर म्हणून माणूस वाईट करतो का? आपण किस्सा राहिला ना रे माझं, सांगते मी तुला. तर हा निशाचर तर याने ठरवलं रात्रभर प्रॅक्टिस नाटकाची. आणि झाली रात्रभर आम्ही करायला लागलो. 2 वाजले 3 वाजले. झोप कशी आवरणार? बरं सेटवर झोपायचं नाही असा दंडक हे साहेबांचा. आणि मी खूप घाबरायचे.
आणि असाच इथे असा बसला होता. इकडे सेटवरती एक बाकडं होतं, ज्याला असं खाली म्हणजे टेकायला वगैरे काही नव्हतं, नुसतं असं बसायचं. आणि मी त्याच्यावरती बसले होते. आणि 3 वाजले आणि तो समोरून मला काहीतरी सांगतोय आणि मी ऐकते आणि माझे डोळे उघडे आणि मी झोपले. डोळे उघडे ठेवण्याच्या भीतीने आणि झोपले आणि त्या बाकड्यासकट खाली धडाम. आणि पडल्यानंतर मला कळलं अरे आपण झोपलो होतो आणि आपण पडलो. बरं हा काही जागचा उठलाही नाही, त्यांनी काही रिॲक्ट पण नाही झाला की अरे ही पडली, हात द्या उठा. हा चल पुढचा सीन करायला गे. त्याचं प्रेम होती ना, प्रेम होतं तुझ्यावरती. असं रानटी प्रेम असण्यात मदत करण्याचं नसतं, प्रेम करायचं असतं. बरं काय काय याच्या बाबतीत कानाला खडे लावण्यासारखे आहेत? एक मोठी गोष्ट सांगू का? हा. प्रवीण मला प्रपोज करणं. म्हण ना माझ्याशी लग्न करशील का? ए तेव्हा तू इथं नको काढू. म्हणणं हा एक जागेला. स्नेहल, हा. तू माझ्याशी लग्न करशील का? वेडायस का तू? कानाला खडा लावलाय मी. मी नाही परत तुझ्याशी लग्न करणार. असं आहे, आता काय बोलणार? हा. बस एकच. नाही असे खूप आहेत, आपण बोलूयात मग पुढे. कानाला खडे म्हणजे कानाला खडीचा ट्रक कमी पडेल. अजून काय काय? आज चान्स मिळालाय सगळ्यांना, सांगा. ते पण टपून बसलेत सगळे ऐकायला. ते जे सगळेजण टपून बसलेत ना, हे एक माझ्यासाठी ना, मला असं वाटतं की ह्या मित्रांपेक्षा ना मला एक सवत परवडली असते. इतके ते माझ्या डोक्यावर बसलेले आहेत. नुसते मित्र, सतत मित्र. मित्रांशिवाय दुसरं जग नाही, आयुष्य नाही, बायको नाही, पोरं नाही, काही नाही. नुसते मित्र. नाही. मी खरंच आहे, मी मित्र खूप जास्त जवळचे मला. नाही पण ते म्हणजे गमतीचा भाग आहे. पण खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे पिट्या वगैरे तर म्हणजे प्रेग्नन्सीत प्रवीणनी कधी माझी एवढी काळजी घेतली नसेल तेवढी पिट्यांनी माझी काळजी घेतली. नाही खरंच. प्रवीण त्याच्या ह्याच्यात हे असायचं, मला भूक लागलेली असायची, मी त्याला सांगायला गेले त्याचं लक्षही नसायचं. पिट्या मला पहिला म्हणायचं चल तुला पहिलं खायला घालतो मी, तुला भूक पण लागली. तुम्ही समजू शकता हे, कारण ही ज्यावेळी प्रेग्नंट होती त्यावेळी मी 3 सिरियल लिहायचो आणि 3 सिरियल मध्ये 5 बायका प्रेग्नंट होत्या. त्यामुळं सगळ्यांना माहितीये सिरियल मध्ये जर एखादी बाई प्रेग्नंट झाली की 3-3 वर्ष काही डिलिव्हरी होतच नाही तिची. तिला प्रॉब्लेम येतात. सगळ्यांना माहितीये सिरियल मधली हिरोईन प्रेग्नंट होणं म्हणजे काय. त्यामुळं हिला वाटतं हिच्याकडे दुर्लक्ष आलं, पण मी त्यावेळी 5 प्रेग्नन्सी सांभाळत होतो. शेखर पण अगदी म्हणजे लहान बहिणीसारखा अगदी माझे लाड करतो, कौतुक करतो. दया तर कॉलेजमध्येच असल्यापासून आम्ही एकत्र होतो, सिनियर होता मला. तर असे सगळेजण चांगले आहेत, पण जरा थोडंसं हिच्याकडे दुर्लक्ष होतं यांच्यामुळं. पण सगळ्यात मोठा कानाला खडा काय तरी त्यातल्या त्यात? झालं, आता तुम्ही काय आज म्हणजे तुम्ही आमची वाट अरे लावली. एवढं लांबून आले ते सगळं होऊन जाऊ दे ना. बरं एक शेवटचा बस. खरेदी बिरीला येतो का बरोबर? अच्छे कधीच नाही. आईला काय बोलतीये पण हा पण मला काय खरेदी करतो? दर महिन्याला खरेदी मीच करतो की सगळी. मी नाही करत. सगळं येतो ना तो. ऐक ना, महाराष्ट्र पिशव्या कोण देतं एवढं उचलून? तू नेते का? गप्प बस. मला चक्कर येऊन मी पडले होते तर तू आला नव्हता, विनोद आला होता मला क्रिकेटची मॅच होती त्या दिवशी. मॅच महत्वाची का हिची खरेदी महत्वाची? मग मला एकट्याला सोडून गेली, पडली चक्कर येऊन. मग एक दिवस नको एवढी सूट द्यायला. पण एवढं सगळं खटखट असून तुमचं पट्ट ही फार गमतीची गोष्ट आहे. हे फक्त संसारातच असू शकतं. अहो ती माझ्या राहू शकत नाही. प्रचंड ती उगी मला त्रास द्यायची म्हणून ती भांडते माझ्याशी. मला त्याच्या आवडणाऱ्या गोष्टी, एकतर तो निर्व्यसनी आहे याचा मला अत्यंत अभिमान आहे. त्याच्यानंतर प्रवीणचं मला व्यायामाची त्याची असलेली आवड मला प्रचंड आवडते. आता हे सगळं याच्या मागून एखादी न आवडणारी गोष्ट हळूच. हे आधीच पण ते खोटं, मैत्रिणी नव्हत्या वगैरे. हा 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 खोटं. अरे मैत्रिणी, मला मैत्रिणी होते होय. खोटं. त्याची रिॲक्शन नाही घेतली. काय बोलतीये राव?
ते त्यांना विचार की ते त्यांना आता काय? एक मोने सर एक टिपिकल वाक्य असतं ना असं सगळ्या बायकांचं, मी आहे म्हणून टिकले हा नाहीतर सगळं दुसरी असती तर पळून गेली असती. हे माझ्या बाबतीत खरं आहे बरं का. आले. पळून गेल्यात म्हणजे देश सोडून पळून गेलेले आहेत मुली. ऐक अरे बघतील आता ऑस्ट्रेलियाला वगैरे माझ्या बघतात. माझ्या मुलाचं जेवढं तुझं कौतुक करते तेवढं माझ्या मुलाचं मी कौतुक करते. जास्त नका. आता भांडू नका इथं. नाही, अरे हा मग तुम्ही कानाला माझ्या खडा लावता लावता इथं युद्ध सुरू व्हायचं. हे आवरता माझं. तिकडे बाबा म्हणतात जास्त नका बोलू आता. अरे हे सांभाळता माझ्या 2 सिनेमांची एनर्जी वाया जाते तिथं. की मला प्रचंड तिखट आवडतं. म्हणजे आमच्यातला तो राव वादाचा मुद्दा निघेल मग गपक्यानी इथं. कसं आहे निघू दे ना, ते काय इथेच मिटवायचं 4 भिंतीच्या आत. फक्त या भिंती थोड्या मोठ्या आहेत एवढं. ती म्हणजे टोकाची शाकाहारी आहे. शाकाहारी म्हणजे कसं की बाबा तू शाकाहारी खातो, शाकाहारी आहेस इथपर्यंत मर्यादित असतं की नाही. पण प्राणी खाता, पक्षी खाता, तुम्ही माणसं नाही तुम्ही प्राणी आहात असं वगैरे ती त्या धाटणीतली आहे. म्हणजे तारेवरती एक कावळा अडकला म्हणून तिने अग्निशामक दलाला 2 गाड्या बोलवल्या होत्या आमच्या. इतकं तिथं ते प्राणी प्रेम. आणि मी 2 टाइम नॉनव्हेज खातो. मी नॉनव्हेज शिवाय राहू शकत नाही. त्यामुळं जरासं आमचं तेवढंच जरा वादावादीचा मुद्दा आहे. माझा व्ह्यू असा आहे की एखाद्याला मारून खाण्याची वेळ माझ्यावर देवाने आणलेली नाहीये, म्हणून मग मी काय ते नॉनव्हेज वगैरे खात नाही. अरे देवा, मग आता नॉनव्हेज खाणारी मांसाहारी माणसं काय वाईट असतात का जगातली? हा ना, मी काय नको. आता तर आम्ही माझे आई माळकरी वडील आहे. पण खात नाहीत हा? आम्ही माझे माळकरी आई आहे. वडील पण मी बायको माझ्या सगळे मुलांना शाकाहारी आहेत. हाताने करून आतापर्यंत दिली. आता मला काय माहित कुठून सवय लागली, पण आवडतं मला आता ते. म्हणून मी काय काय नाही माणसाला मला काय तुम्ही खडे घालणार का कानात? मला मांसाहार आवडतो. त्यामुळं ती फक्त मी तिच्या दुपारी ती डबा घेऊन येते ऑफिसला माझ्यासाठी. कोबी, शेपू, त्याची पुढे आवडत का? मटारीची मटर काय म्हणतात मटर उसळ मेथी असं ती घेऊन येते रोज. मी त्यातली तिच्या समाधानाची अर्धी पोळी खातो आणि नंतर मग कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेज पण खातो. असं रोज. पण तरी प्रामाणिकपणे खातो मी तिच्या हातचं. विचार तिला. मी आणते की नाही एवढे प्रामाणिकपणे, किती प्रेमाने करते. आणि प्रचंड प्रेमाने करते ती कोबी. कोबी नाही, एका कोबीची बाजूने मला भाजी पटतं. कोबीची भाजी वेगवेगळ्या अँगलनी केली ना, वेगवेगळ्या स्टाईलनी, जगातले सर्व मसाले वापरून, तरी तो कोबी तोच लागतो. कोबी किती बरा होणार. आणि एका माणसाने आठवड्यात कोबी किती वेळा खायचा, याला काय मर्यादा आहे का नाही? आता त्यामुळं थोडस, पण मला आवडतो तिच्या हातचा कोबी. आणि ती खूप छान बनवते कोबी. अजून एक सांग मस्त एकदम. मला विसरणे हा त्याचा छंद आहे. मला विसरणे, मला विसरतो तो पहिल्यापासून. अरे ते चालतं. ऐक ना आता मी सांगणार आहे. आता मी सांगणार, तू म्हणलास ना आता सांग, मग आता सांगणार आहे. नाही म्हटलो, तेही नाही म्हटले, तू दुसरा किस्सा सुरू केला. आता अब मुझे कोई नहीं रोक सकता, दुनिया की कोई ताकत मुझे अब नहीं रोक सकती. अरे हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र बघतो रे. ऐक माझ्या ऑडियन्सला काय वाटेल. ऐक ना, ऑडियन्सला काय वाटेल हे तू त्यावेळेस वाटायला पाहिजे. एक आमचा कार्यक्रम होता, 12 ते 14 हजार ऑडियन्स. आणि मी स्किट करत होते त्याच्यामध्ये. आणि मध्यंतरामध्ये सगळ्या कलाकारांची तो ओळख करून देत होता. आणि झालं, 1 झाली, 2 झाली. आता माझ्याबद्दल सगळं आधीचं सांगितलं त्यांनी की ही अशी अशी वगैरे अभिनेत्री. आणि माझं नाव कुठे आठवते? माझं नावच आठवे ना त्याला. लग्नाआधी का लग्नानंतर माझं नावच आठवे ना.
बर अजून बोलतोय आणि मी इकडे विंगेत हा बोल आठव माझं नाव आठव मी येणारच कसं नाही केलं कसं करून नाही दाखव कसं काय झालं सांगू का नाही तू नाही तू नको सांगूस तू काही. करून दाखव कसं की आता आता माझी ओळख करून झाली संजय मोने आता तुझी ओळख आता हा, म्हणजे आता तू आहे. आपल्या समोर येत आहे एक अत्यंत अशी गुणी अभिनेत्री जिनी हे काम केले ते काम केले या सिरियलमध्ये त्या सिरियलमध्ये आपण तिला पाहिलेलं आहे आणि ती माझी बायको पण आहे. तर आता आपण बोलूया आणि मग तिने हे पुरुषोत्तम मध्ये पण तिने काम केलंय मग ती असं तो बोलत राहिला आणि त्याला मला अगं, ये ना आणि मी यायच ना म्हणलं आता आठवच तू माझं नाही, नाव. ते घोळ झाला. नंतर काय झालं? नाही मग नंतर तू स्नेहलता तरडे असं त्यांनी माझं नाव घेतलं तेच नाव आहे ना पण नाही माझं नाव स्नेहल आहे नुसतं हा नुसतं स्नेहल नाव आहे तो स्नेहलता तरडे म्हटला अरे म्हणजे- बरं एकदा ठीक आहे तोच कार्यक्रम नेक्स्ट टाइम परत मी काम केलं काहीतरी मग सगळ्यांची ओळख करून दिली. आता मी थांबले की आता कदाचित शेवटी माझी ओळख करून देतोय की काय वगैरे म्हणून मी विंगेत आपले थांबलेले हे सगळेजणच होते आणि बघतायत माझ्याकडे आणि त्यांनी संपवलं कार्यक्रम मी एम्बॅरेस्ड अरे मी राहिले आणि ही लीड रोल करत होती. हो वा आणि विसरला मी असं काय ह्यांना पण विसरतो. अरे डोक्यात खूप विचार असतात काय काय नाही का. यांना कधी विसरलं तर काय कुणी- मला तर आठवतच नाही बाबा. मग त्या रात्री शिक्षा म्हणून कोबीची भाजी नाही का उपाशी नाही कोबीची भाजी सवयीने असतेच. शिक्षाभिक्षाचा काय संबंध. हीच शिक्षा आहे रोजची आणि बहुधा त्यानंतर रोज कोबीच चालू आहे त्या दिवशी. नाव विसरतो कोणी बायकोचं आपल्या बायकोचं नाव काय अरे त्यावेळी अख्खा कार्यक्रम मी होस्ट करत होतो. इतकी पात्र होती. अरे सगळे लक्षात ठेवले बरं, रे, मला तू समोर एवढी दिसत पात्र होती होती आणि काय आपण नाही का नाटकात फंबल होत आपण ब्लँक होतो ब्लँक बरोबर की नाही. तर मी ब्लँक झालो माझ्या नावापुरता. अरे झालं ब्लँक यार त्यात काही एवढी शिक्षा नसती. ब्लँक होतो आपण फंबल होतो पण समोर एक मावळाच्या वेशातला माणूस आहे त्याला आपण डॉक्टर साहेब असं तर म्हणत नाही ना, फंबल झालं म्हणून. वा थँक्यू. बाबा त्यानंतर मी हिला नाही विसरलो. मला कळत नाही कोणाचं आयुष्य नेमकं चौघांपैकी कठीण आहे का तुमच्या चौघांसमोर मी नसलो म्हणून माझंच आज पुढचं सगळं आयुष्य कठीण आहे. त्यानंतर तो मला नाही विसरला कधी पण मुलाला विसरला मग एकदा शाळेतून घ्यायलाच विसरला. शूटिंग चालू होतं मुळशी पॅटर्नचं शूटिंग चालू होतं. नाही त्याच्या आधी लोक हातात तलवाऱ्या घेऊन रस्त्याने पळतायत आणि हिचा फोन पोराला घेऊन ये. अरे नवरा पिक्चर डिरेक्ट करतो. बरं एवढा मोठा महाराष्ट्रातला ब्लॉकबस्टर पिक्चर डिरेक्ट करतोय. ऐक ना. इकडनं शॉट लावलाय महेश लिमयन सारखा डीओपी भारतातला मोठा आणि हिचा फोन तर का आणलं का पोराला अगं जात. अरे असं कुणी पाठवते का रे नवऱ्याला. ऐक म्हणजे ना. कुणी संजय लीला भन्साळीला जर त्याची बायको म्हटली काय करताय तिथं बाजीराव मास्तर उठा पोराला घेऊन या काय होईल रे. मग बोनी कपूर जा पोराला घेऊन या. अरे कसं होईल. गंमत अशी आहे की हे त्यांच्या बाबतीत झालंय की नाही हे कळणार कसं. त्याच्यासाठी ते कानाला खडामध्ये ते आले आले पाहिजे पाहिजेत. मग की काय? सगळ्यांचंच बाहेर निघाल.